नमस्कार प्रेक्षकांनो. तर पारू या मालिकेत आपण पाहिलं की आदित्य आणि पारूचं शूटसाठी का होईना पण लग्न झालेलं आहे आणि पारूने मनोमन आदित्यला आपला नवरा म्हणून स्वीकार केला आहे आणि वेळोवेळी तीच त्याला वेगवेगळ्या संकटातून वाचवत असते. हे सगळं आता अहिल्यादेवीच्या आणि श्रीकांतच्या सुद्धा लक्षात येतं की पारू ढाल बनून उभी आहे आणि आदित्यला सगळ्या संकटातून वाचवत आहे. या संकटामुळेच श्रीकांत आणि अहिल्यादेवी असा निर्णय घेतात की आपण एकदा जाऊन कुलदेवतेचं दर्शन घेऊन येऊयात आणि ते गेल्यानंतर आदित्यची काळजी घेण्याची जबाबदारी ते पारूवर सोपवतात. इकडे पारू आणि हरीशच्या लग्नाची तयारी सुरू असते. तिच्याशी बोलून अहिल्यादेवी आणि श्रीकांत दर्शनासाठी निघून जातात. आता हे दोघे निघून गेल्यानंतर 14 जूनच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दामिनी अहिल्यादेवी बनण्याचा चान्स मारणार आहे आणि ती अहिल्यादेवीसारखं तयार होऊन त्यांच्यासारखा मेकअप करून साडी घालून अहिल्यादेवीच्या खुर्चीवर बसणार आहे आणि ती मस्त अहिल्यादेवीसारखं रुबाबात बसते आणि म्हणते, दामिनी देवी किर्लोस्करांच्या घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर कशी वाटली ही दामिनी देवी किर्लोस्कर? पुढं ती म्हणते, एक दिवसासाठी का असेना पण झालेच ना मी दामिनी देवी किर्लोस्कर. तर आता पुढे नेमकं काय होईल हे सगळं अहिल्यादेवीच्या लक्षात येईल का? आता आपल्याला तर माहीतच आहे की दामिनीचे सगळे कट अहिल्यादेवीच्या लक्षात येतात, पण ही दिशा कशी आहे ते मात्र या अहिल्यादेवीला अजूनही कळत नाहीये. कधी कळणार आहे ते त्या रायटरलाच माहिती. आणि आपल्याला तर माहीतच आहे की पारूचं लग्न फायनली हे आदित्यसोबतच होणार आहे आणि ती आदित्यची बायको बनूनच त्या घरात येणार आहे. तर मग आता पारूचं आणि हरीशचं होत असलेलं लग्न कसं काय मोडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.